नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सगळे? मस्त ना? असेच मस्त राहा. मंडळी, आज आपण अष्टपैलू अभिनेत्री छाया कदम यांच्याविषयी जाणून घेत आहोत. तिच्या वाट्याला आलेली फॅन्ड्रीमधली नाणी असो, सैराटमधली सुमन असो किंवा न्यूडमधली चंद्राक्का असो, एकदा का छाया कदम या भूमिकेत शिरली की तिचं मूळ अस्तित्व बाजूला राहतं आणि तिने साकारलेलं पात्र मनाचा ठाव घेऊ लागतं. ज्या भूमिकांना तिने स्पर्श केला त्या भूमिकेचं सोनं झालं. ही परिसस्पर्शी किमया छाया कदम नावाच्या अष्टपैलू अभिनेत्रीमध्ये आहे, यात कुठलीही शंका नाही. अभिनेत्री छाया कदम मुळात अभिनय क्षेत्रात आली ते अपघातानेच. करिअर निवडण्याच्या वयात तिने विचारही केला नव्हता की ती अभिनेत्री होईल. मुळातच छायाला शाळा कॉलेजमध्ये असताना कबड्डीची प्रचंड आवड होती. शाळेमधून तसेच कॉलेजमधून तिने कबड्डीचे मैदान गाजवलेले आहे. याबद्दल छाया सांगते की कॉलेजमध्ये असताना माझा अभिनयाशी काहीही संबंध नव्हता. मात्र मी सतत कबड्डीच्या मैदानात असायचे. गुडघे कायम फुटलेले असायचे. स्टेट लेवलपर्यंत मी कबड्डी खेळले आहे. मी अभिनेत्री झाले नसते तर कबड्डीच्या क्षेत्रात असते. पण काही वर्षांनी माझं लिगामेंट ऑपरेशन झालं आणि मला 2 वर्षाचा गॅप घ्यावा लागला. ऑपरेशननंतर मी खेळले, पण तेवढा फोर्स नव्हता. मग पुढे कुठेतरी मागे पडत राहिले. 2001 दुर्दैवाने छायाचे बाबा आणि भाऊ या दोघांचंही निधन झालं. कुटुंबियांसाठी हा फार जिकरीचा काळ होता. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी छाया प्रयत्न करत होती. अशातच एक दिवस तिने वर्तमानपत्रामध्ये प्राध्यापक वामन केंद्रे यांची अभिनय कार्यशाळेची जाहिरात बघितली. काहीतरी नवीन करावं किंवा शिकावं या भावनेतून छायानं वर्कशॉप करण्याचा निर्णय घेतला. वर्कशॉप करत असताना कळत नकळत तिच्यामध्ये अभिनयाची आवड निर्माण झाली. छाया सांगते की माझ्या सुप्त मनात अभिनयाची आवड कुठेतरी होती, पण यातच करिअर वगैरे करायचा असा विचार नव्हता केला. कारण मला असं वाटायचं की टीव्हीवर दिसणारे चेहरे काही वेगळे असतात, त्यासाठी वेगळ्या फॅमिलीमध्ये जन्म घ्यावा लागतो वगैरे वगैरे. म्हणजे खूपच मोठं वाटायचं. हे वर्कशॉप करताना पुढे काहीतरी घडेल वगैरे डोक्यात नव्हतं. माझ्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या त्या विसरून मला वेगळ्या गोष्टींमध्ये रमायचं होतं, म्हणून मी ते जॉईन केलं. छायाला वर्कशॉपमध्ये केंद्रे सरांची शिकवण्याची पद्धत आवडायला लागली. एक कॅरेक्टर जर आपल्याला उभं करायचं असेल तर ते कॅरेक्टर चालतं कसं, बोलतं कसं, त्याचा वेगळा आवाज याचं आकलन व्हायला लागलं. त्यामुळे वेगवेगळ्या माणसांचं निरीक्षण करणे, त्या सगळ्यांचे आवाज आणि त्यांचे अभ्यास करणे या सगळ्या गोष्टी छायाला आवडायला लागल्या. छाया ज्या हाऊसिंग बोर्ड कॉलनीमध्ये राहते तिथल्या ग्राउंडमध्ये येणारे सर्व फेरीवाले, भंगारवाले, भाजीवाले तर कधी छक्के हे तिच्या नेहमीच्या बघण्यातले होते. छाया सांगते, केंद्रे सरांनी वर्कशॉपमध्ये या सर्वांचा अभ्यास करायला सांगितला आणि मग मी एक एक कॅरेक्टर घेऊन त्यांचं चालणं, बोलणं, आवाज अभ्यासायला सुरुवात केली. केंद्रे सरांच्या मार्गदर्शनाखाली छायाने इथेच कुठेतरी अभिनयाचा पहिला धडा गिरवायला सुरुवात केली होती. वर्कशॉप संपलं, पण पुढे काय या विचारात असताना छायाने काही ओळखीतून अभिनय क्षेत्रामध्ये हातपाय मारायला सुरुवात केली. 2006 साली छाया वामन केंद्रेंच्या झुलवा या नाटकामधून ती झळकली. हे सगळं करत असताना एका सर्वसामान्य घरातली मुलगी म्हणून तिच्या नाट्यश्री सृष्टीमध्ये पाऊल टाकण्यासाठी घरातही झुंज द्यावी लागली. स्वतःच्या भूमिकेवर अटळ असल्यामुळे छाया त्या स्तरावर जिंकली. सर्वसाधारण नाटकात किंवा चित्रपटामध्ये काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलीचा कल गुडी नाजूक नायिका साकारण्याकडे असतो. छायाने मात्र वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडल्या. कॅरेक्टर्स रोल्सकडे तिचा कल जास्त होता. याबद्दल ती म्हणते की यामध्ये कुठेतरी झुलवा आणि वामन केंद्रे यांचा हात आहे. पहिलंच नाटक एवढ्या वेगळ्या धाटणीचं माझ्या वाट्याला आलं की तिथून पुढे माझी विचार करण्याची प्रक्रियाच बदलली. मला आधीपासून स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांचे चित्रपट आवडायचे. माणसांचे वास्तववादी सिनेमे मला आवडत होते. एक हिरो येतो आणि एक फाईट मारून 10 जणांना लोळवतो, हे मला कधी वास्तववादी वाटलंच नाही. आणि जे मला पटलं नाही ते माझ्या आतून येणं कठीण होतं. मला खरीखुरी माणसाने त्यांच्या गोष्टी उभ्या करायला जास्त आवडतात. तिच्या खरेपणाची साक्ष म्हणजे तिने संतोष कोल्हे यांच्या हिजड्या या वेबसिरीजमध्ये साकारलेली प्रत्यक्ष हिजड्याची भूमिका. सैराट चित्रपटातील सुमन अक्काने त्यांच्या भूमिकेने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. पण अभिनयात टॉप असणाऱ्या छाया कदम 12वीत नापास असल्याचं फार कमी जणांना माहीत आहे. अपयशावर मात करणं हेच खरं यश. छाया कदम म्हणतात, आयुष्यात यश आणि अपयश येतच, पण त्यामुळे खचण्याचं कारण नाही. कारण आयुष्यात स्वतःला सिद्ध करण्याची संधी दुसऱ्यांदा मिळते, पण आयुष्य दुसऱ्यांदा मिळत नाही. हे सांगायचं कारण म्हणजे परीक्षेत अपयश आलं की काही विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग पत्करतात. मात्र अपयशावर मात करण्यात हा मार्ग नसल्याचं छाया कदम म्हणतात. छाया कदम मालिकेत आणि हिंदीतही बड्या स्टार्सबरोबर मोठ्या पडद्यावर चमकल्या. अनेक शॉर्ट फिल्म सध्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत आहेत. तुमच्याही अभिनयाची सुरुवात लघुपटातून झाली. तुमची यातली सुरुवात आणि एकूणच शॉर्ट फिल्मविषयी काय सांगाल यावर छाया म्हणतात, काही वर्षापूर्वी दूरदर्शनसाठी फाट्याचं पाणी या लघुपटात काम करण्याची संधी मला मिळाली. ती माझी पहिली शॉर्ट फिल्म होती.
नंतर विठ्ठल या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दगडांचा देव ही शॉर्ट फिल्म केली. लघुपट सध्या खूप चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. लघुपटांचा आशय खूप छान असतो. वेगळ्या व्यक्तिरेखा असतात. लघुपट असले तरी त्यांना ट्रीटमेंट पूर्ण सिनेमासारखी दिलेली असते. कमी वेळेत मोठा आशय सांगणारी गोष्ट यातून सांगितली जाते. हे खूप आव्हानात्मक असतं. आपल्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे. या तरुणांना त्यांचं काम दाखवायचं असतं. त्यामुळे खूप मनापासून दर्जेदार काम ते करत असतात. छाया कदम यांना प्रश्न विचारण्यात आला, तुमची चित्रपटांची निवड खूप वेगळी असते. याबद्दल तुम्ही काय सांगाल? यावर त्या म्हणतात, मी खूप काही ठरवून असं करत नाही. कथेमध्ये, भूमिकेत काही वेगळं पण असेल तर ते करायला आवडतं. मी इंडस्ट्रीत नव्हते तेव्हा मला गजेंद्र अहिर यांचे चित्रपट बघायला खूप आवडायचे. ते आपले वाटायचे. मोठ्या पडद्यावर हिरो येतो, फायटिंग करतो, छान छान कपडे घालून हिरोईन येते. हे सगळं मला कधीच आवडलं नाही. मला वेगळ्या प्रकारचे सिनेमे आवडत होते. फॅन्ड्री हा माझ्यासाठी खूप जवळचा सिनेमा आहे. त्यातल्या नानी या भूमिकेनं मला खूप काही दिलं. प्रेक्षकांनी त्याचं भरभरून कौतुक केलं. हे ग्रामीण प्रेक्षक, सर्वसामान्य लोक, त्यांच्या जीवावर मी मोठी झाली आहे. छाया कदम म्हणून आणि अभिनेत्री म्हणूनही. एक सिनेमा आणि एक भूमिका खूप गोष्टी बदलवून टाकतं. मेरे साई सिनेमात काम करण्याचा निर्णय कसा घेतलात? यावर त्या म्हणतात, लॉकडाऊनमध्ये मी 6 महिने घरी होते. अचानक ही मालिकेची संधी मिळाली. मुळात मालिका करायची की नाही असं काही मी ठरवलेलं नाही. मला अभिनय करायचा आहे. मग तो चित्रपट असो, मालिका असो, शॉर्ट फिल्म असो. वेळेचं आणि आर्थिक गणित जमून आलं की बस. शिवाय माझे बाबा शिर्डीला साई मंदिराचे विश्वस्त होते. आमच्या घरी साईबाबांची भक्ती आधीपासून होती. मालिकेसाठी 1 महिना हा होता. सगळं जमून आलं. मालिकेमुळे नवीन गोष्टी शिकता आल्या. या मालिकावाल्यांचं खूप कौतुक आहे. मालिकेची टीम रोज जवळजवळ 12 तास काम करते. रोज त्याच उत्साहात काम सुरू असतं. मराठीत तुमचं काम सुरू असताना बॉलिवूडमध्ये संधी कशी मिळाली? यावर छाया म्हणतात, हिंदीत मी पहिल्यांदा सिंघम रिटर्न्स केला. कास्टिंग डिरेक्टर तृषांत इंगळेनं मला याबाबत विचारलं होतं. मी स्क्रिप्ट मागवली. नंतर कळलं की एक सीन आहे. तेव्हा खरं तर मी नकार दिला होता. पण त्यानं आग्रह धरल्यामुळे तो चित्रपट केला. सिनेमातला सीन फारसा मोठा नव्हता, पण इम्प्रोवाईज करून तो चांगला झाला. अजय बरोबरचा तो सीन लोकांच्या लक्षात राहिला आहे. अनेक पोलीस भेटतात तेव्हा त्या दृश्याचं कौतुक करतात. फॅन्ड्रीतलं काम पाहून बुधिया मिळाला होता. सैराटनंतर अंधाधून आणि आता नागराजबरोबर झुंडमध्ये काम केलंय. तिच्या खरेपणाची साक्ष म्हणजे तिने संतोष कोले यांच्या हिजडा या वेबसिरीजमध्ये साकारलेली प्रत्यक्ष हिजड्याची भूमिका. ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणारी छाया कदम ही पहिली महिला कलाकार आहे. त्याबद्दल ती सांगते की संतोष कोल्हेंनी मला जेव्हा कथा ऐकवली तेव्हा त्यातलं हिजड्याचं पात्र कोणीतरी पुरुष कलाकार करणार होता. मी त्याला म्हटलं की तू मला जी इतर पात्र ऐकवली ती कोणीही करू शकतं. मला हिजडा करायला आवडेल. संतोष म्हणाला की अरे, मी हा विचारच केला नव्हता आणि मी चक्क त्याच्याकडे हिजड्याची भूमिका मागत होते. हिजड्याच्या वेळी छायाने मेकअप म्हणला छान दिसेल यापेक्षा खरोखर तृतीयपंथी वाटेल असा मेकअप करण्याची मुभा दिली. भूमिका जिवंत करण्याची किमया छाया कदमलाच का जमते हे याचं उत्तम उदाहरण आहे. छायाला फॅन्ड्री चित्रपटाने क्लासपर्यंत पोहोचवलं तर सैराटने मासपर्यंत पोहोचवलं. आणि या दोन्ही चित्रपटांचा संबंध येतो तो मातब्बर दिग्दर्शकाशी. फॅन्ड्री चित्रपटातील नानी कोणीतरी नामांकित अभिनेत्री साकारणार होती, परंतु काही कारणास्तव ते शक्य होऊ शकलं नाही. अशातच नागराज मंजुळे यांनी छायाला अचानक फोन केला. त्यावेळी छाया अंगाई या नाटकाच्या प्रयोगामध्ये व्यस्त होती. ठाण्यात गडकरीला त्याचा प्रयोग चालू होता. रात्री प्रयोग संपल्यावर नागराज मंजुळे छायाला भेटण्यासाठी थेट गडकरीलाच पोहोचले आणि चक्क गडकरीच्या समोरच्या रस्त्यावर उभे राहून नागराजने तिला फॅन्ड्रीची स्टोरी ऐकवली. अशी नागराजला फॅन्ड्रीमधली नानी सापडली. भिडो या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी छायाला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आता तर छायाने मराठी सिनेमासोबत हिंदी चित्रपटांमध्येही स्वतःची छाप सोडायला सुरुवात केली होती. नसिरुद्दीन शाहसारख्या दिग्गज कलाकाराने न्यूडमधील तिच्या भूमिकेसाठी कौतुकाची छाप दिली. शिवाय त्यातील चंद्राक्का भूमिकेसाठी शासनाचा पुरस्कारही मिळाला. अंधाधुंद या हिंदी सिनेमातील तिच्या भूमिकेसाठी खास तब्बूचा तिला अभिनंदनाचा फोन आला होता. चाहत्यांकडून गंगूबाई काठियावाड या तिच्या भूमिकेचं तोंड भरून कौतुक झालं. हेमा मालिनी, रेखा, राखी अशा ग्लॅमरस नायिकांना आपण अमिताभ बच्चन यांच्या पत्नीच्या भूमिकेत पडद्यावर पाहिलं आहे. झुंडच्या निमित्ताने छायाही त्या रांगेत जाऊन बसली. समोर खुद्द बच्चन जे असतानाही तिच्या अभिनयात सहजता आणि नैसर्गिक भाव तेवढ्याच प्रभावीपणे साकारायला ती विसरलेली नाही. ग्लॅमरसच्या दुनियेमध्ये स्पर्धेचे कोणतेही दडपण छायावर नाही. या दुनियेत प्रवेश करत असताना संघर्ष अटळा होता आणि इथे एक प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर दुसरा प्रोजेक्ट मिळेपर्यंत संघर्ष हा असतोच असं तिचं म्हणणं आहे. ती म्हणते की पूर्वी काम मिळण्यासाठी मला संघर्ष करावा लागायचा आणि आज अधिक चांगले काम मिळवण्यासाठी मी संघर्ष करते. असं असूनही शांत आणि सुखात जगते. शूटिंगमधून सुट्टी मिळाली की तिची पावलं आपोआप कोकणातल्या गावच्या कौलारू घराकडे धाव घेतात.
आज छायाकडे मोठमोठ्या बॅनरची कामं येत आहेत. असे असूनही छाया दरवर्षी नवोदित तरुणांना प्रेरणा मिळावी आणि स्वतःला पैशापेक्षा कामाचा आनंद घेता यावा याकरता नव्या होतकरू मुलांसोबत काम करते. तिच्या मोकळ्या ढाकळ्या स्वच्छंद स्वभावाला अनुसरून तिची मैत्रीचा पसारा मोठा आहे. मिलिंद शिंदे, शशांक शेंडे, नागराज मंजुळे अशा मित्रांची नावे तिच्या मित्रयादीत आहेत. छायाला तिच्या कल्पनेतील प्रेमाच्या संकल्पनेबद्दल विचारला असता ती शिताफीने शॉर्टकट मारत उत्तर देते. प्रेमाबद्दल कसं काय बोलायचं? प्रेम फक्त करायचं असतं. अर्थातच सध्या तरी छायाच्या वाट्याला येणाऱ्या भूमिकांचं ती त्याप्रमाणे सोनं करते. हे पाहता निशब्दपणे ती त्या भूमिकांवर मनसोक्त प्रेम करते, हे एकमेव सत्य आहे. या गुणी आणि अष्टपैलू अभिनेत्रीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.